भाजपा आगरी सेना शिवसेना सिंधे गुट मनवेलपाड़ा कारगिल नगर में शक्ति प्रदर्शन चुनाव प्रचार। इस प्रचार के खासदार हेमंत बिष्णु सावरा, आमदार राजन नाइक, आगरी सेना उपाध्यक्ष कैलाश पाटिल, मनीष राउत, मनोज राउत, हितेश यादव, महेश मांजेकर, शिवांगी ताई, अन्य कार्यकर्ता उपस्थित रहे। आइए देखते हैं इस खबर के माध्यम से सवाल किए जाने पर अवैध निर्माणकर्ता एवं भूमाफिया अरशद चौधरी को बविया नगर सेवक उम्मीदवार खड़ा किए जाने पर खासदार हेमंत बिष्णू सावरा का क्या है कहना। त्याची पाहणी आज आम्ही केलेले साधारणतः सेंट्रल पार्क हे ठिकाण निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कंबर कसलेले कालपासून परवापासूनच ज्या माघारीचा दिवस झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, त्यांनी प्रचार नारळ फोडला आणि त्यानंतर लागलीच सगळ्या प्रभागामध्ये सर्व उमेदवार हे प्रचार सुरू केलेला आहे। सर्व आपण बघतो की सर्व उमेदवार आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते ते प्रचार करलेले आहेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद ही जनता देते। अतिशय सकारात्मक वातावरण हे पूर्ण नगरपालिका महानगरपालिकेत झालेलं आहे आणि या सकारात्मक वातावरणाच्या जोरावर मागील जी काय 30-35 वर्षाची सत्ता त्या विरोधात 1-1.5 वर्षामध्ये होत असलेला कायापालट, गुंडगिरी विरोधात विकास, अशा प्रकारची जी काय लढत आहे मी निश्चित दाव्याने सांगू इच्छितो की इथला महापौर हा महायुतीचा असणार। सर, या विकासाच्या नगरीमध्ये ज्यांनी या विकासाची बट्ट्याबोळ केली, अरशद चौधरी सारख्या एका नावाच्या भूमाफियाला बहुजन विकास आघाडीने तुम्ही काय सांगायचं? तर अत्यंत चुकीचं मॅसेज पण आहे आणि दुःख पण वाटतं आहे की त्यात आम्ही कारगिल नगरमध्ये आहे आणि इथल्या जनसामान्यांचा आक्रोश, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, ज्या पद्धतीने ते बिल्डिंग उभ्या केल्या गेला परंतु त्यांना पाणी दिले गेले नाही, मीटर दिले गेले नाही, त्याची ओसी दिली गेली नाही, गटारीचं साम्राज्य वाढलं, रस्ते नाही आहेत, गुंडगिरी साम्राज्य वाढलं, अनधिकृत बांधकामं वाढली आणि रस्त्यावरचे जे काय छोटे मोठे फेरीवाले त्यांनी हप्ते घेतले जातात। अत्यंत दुःखद गोष्ट आहे। त्यामुळे हे सगळं संपवायचं असेल तर निश्चित आता जनतेच्या मनामध्ये आता परिवर्तन करावं निश्चित झालेलं आहे। त्याची सुरुवात लोकसभेपासून सुरुवात झालेली आहे। लोकसभेला आपल्याला परिवर्तन दिसलं आहे, विधानसभेला परिवर्तन दिसलं आहे, त्याच्यापेक्षा मोठं परिवर्तन हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या दिशेत मला निश्चित खात्री वाटते।